मराठवाड्यात पाणी संकट निर्माण झालं असून मराठवाड्यातील जलसाठे आता कोरडे पडायला लागले। अक्षरशः काही नदी नाला आणि नाले पूर्ण कोरडे पडले असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे। जायकवाडी धरणात फक्त 5% पाणी साठा तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावामध्ये 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे। मराठवाड्याच्या भीषण पाणी संकटाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मराठवाड्यामध्ये यावर्षी पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाडाच काय तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्या ठिकाणी जायकवाडी धरण आहे तर या जायकवाडी धरणामध्ये सुद्धा फक्त 5%च पाणी साठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकर असतील किंवा मराठवाड्यातील नागरिक असतील यांच्यासमोर पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित होतोय। आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरातील निजामकालीन तलाव म्हणजेच हर्सुल तलाव या ठिकाणी। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा तो हर्सुल तलाव आहे। गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा हर्सुल तलाव छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागवण्याचं काम करतो। या हर्सुल तलावाच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जातो। मात्र हर्सुल तलावामध्ये सुद्धा या ठिकाणी फक्त 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा हा शिल्लक आहे। हर्सुल तलावामध्ये जो काय पाणी साठा असतो हर्सुल तलाव हा ओव्हरफ्लो होतो आणि या ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर अक्षरशः शहरामध्ये सुद्धा पाणी शिरतं। मात्र यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला असल्या कारणानं पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। फक्त 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा या हर्सुल तलावामध्ये शिल्लक आहे। आता छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर प्रकल्प असतील काही ठिकाणी तर काही तलाव असतील काही नद्या असतील ते कोरडे ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न अधिक गंभीर होत आहे, तीव्र स्वरूपाचा होत आहे। त्यामुळे राजकीय नेत्यांनी 1680 कोटी रुपयांची योजना जी काय 2200 कोटी रुपयापर्यंत पोहोचवली ती तात्काळ करण्यात यावी, त्याला सुद्धा वेग मिळावा अशी मागणी छत्रपती संभाजीनगरकर करतोय। कारण या योजनेला एवढी संत गती आहे की न्यायाधीशांनी रस्त्यावर उतरून या योजनेची पाहणी केलेली आहे। त्यामुळे दुर्दैव संभाजीनगरचं म्हणावं लागेल की राजकीय नेत्यांची मानसिकता आणि ज्यांनी या ज्या कंत्राटदारांनी या ठेकेदारांनी काम घेतलंय ते गतीनं काम करत नाहीये, त्यामुळे शहराला पाणी मिळत नाहीये असा आरोप जो आहे तो आता नागरिक करतायत, छत्रपती संभाजीनगरकर करतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।